इंदोरकडून नाशिककडे जाणारा आयशर ट्रक गोदावरी हॉटेल नजीक असलेल्या भारत पेट्रोल पंपजवळ पाचोरेवणी हद्दीत मुंबई महामार्गावर चालकाला झोप लागल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता। चालक झोपी गेला असताना रात्री अज्ञात व्यक्तींनी त्या ट्रकमधील डिझेल चोरी केली आहे। सकाळी हे लक्षात आल्यानंतर चालक नीरज मीना राहणार मध्य प्रदेश यांनी थेट पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी उलटच सुनावलं। तुझं डिझेल चोरी होत असताना तू काय करत होतास एवढंच नव्हे तर शिवीगाळही करण्यात आली। या अपमानाने संतप्त झालेल्या चालकानं थेट महामार्गावर आपली आयशर वाहन आडवं लावून आत्मदहनाचा प्रयत्न केला। गोदावरी हॉटेल समोर गाडी आडवी लावून नीरज मीनाने अंगावर पेट्रोल ओतलं। अचानक महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली। शेकडो वाहनं थांबली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली। अनेक जण गाड्या सोडून सुरक्षित अंतरावर पळाले। या दरम्यान वाहतूक पोलीस सागर राऊत पेट्रोलिंगसाठी जात असताना त्यांनी प्रसंग पाहिला। त्यांनी परिसरातील युवकांच्या मदतीनं चालकाला थांबवलं। हातातील माचीस हिसकावून घेतली आणि मोठी दुर्घटना टाळली। चालक नीरज मीना यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय की पोलीस ठाण्यात मदतीसाठी गेलो, मात्र पोलिसांनी माझ्या तक्रारीची नोंद घेण्याऐवजी मला दोष देत शिवीगाळ केली। चोरीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणूनच मी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। माझ्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। महामार्गावर रोज डिझेल चोरी होत असताना पोलीस त्याकडे का दुर्लक्ष करतायत? तक्रारदारालाच आरोपी समजलं जाणं योग्य आहे का? जनतेचं रक्षण करणं हे पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे। मात्र या दादागिरीमुळेच डिझेल चोरीला प्रोत्साहन मिळतंय की काय असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय। मेरी गाड़ी का डीजल चोरी हो गया पंप पे, भारत पंप पे। तो पुलिस वाले मुझसे चलो मैं करवाने गया। उसके बाद मैंने 104 फोन लगाया, बोले पुलिस आ रही। सुबह से मैं गांड मारा रहा हूँ, मेरी गाड़ी का सेट चोरी हो गया। अब 1 महीने की पगार किसकी कटेगी? मेरी गाड़ी पर मेरी कोई नहीं सुनेगा। गाड़ी मी काय म्हणतो त्याचे कपडे तो पेटल बिटल बरं थलगी जर काय झालं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।